गोदावरी नदीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र स्थान आहे. नाशिकमधील रामकुंड परिसरात दररोज सायंकाळी होणारी गोदा आरती ही भाविकांसाठी मोठं आकर्षण असते. या आरतीत नदीची पूजा करून तिच्या पावित्र्याचं जतन करण्याचा संदेश दिला जातो. त्याच धर्तीवर ठाण्यातही हा आध्यात्मिक सोहळा आयोजित करण्यात आलाय. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या माध्यमातून गेली तब्बल 25 वर्ष गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त ठाणे शहरात भव्य स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं. या यात्रेला ठाणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत असून यंदा स्वागत यात्रेचं 26वं वर्ष आहे. या निमित्तानं दरवर्षी गुढीपाडव्याच्या 2 दिवस आधीपासून शहरात विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. गुढीपाडव्याला पूर्वसंध्येला मासुंदा तलावावर दीपोत्सव आणि तलावाच्या काठावर आरती करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. या दिवशी तलाव परिसरात हजारो दिव्यांची आरास करण्यात येते. मासुंदा तलावाच्या भोवती आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघतो. या दीपोत्सवाचे आणि आरतीचं दर्शन घेण्यासाठी ठाणे शहरासह आसपासच्या परिसरातून मोठ्या संख्येनं नागरिक येतात. त्यामुळे हा सोहळा ठाणेकरांसाठी विशेष आकर्षण असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वागत यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्यामध्ये यंदा विशेष आकर्षण म्हणून ठाण्यात पहिल्यांदाच गोदा आरतीचं आयोजन करण्यात आले. आगामी वर्षात नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या आरतीचं आयोजन करण्यात आलं असून ठाणेकरांना या धार्मिक परंपरेची ओळख व्हावी आणि कुंभमेळ्याबाबत जनजागृती व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. ही भव्य गोदा आरती येत्या रविवारी 15 मार्चला संध्याकाळी 7 वाजता वाचपाखडी येथील कचराळी तलाव परिसरात पार पडणार आहे. यावेळी पारंपरिक पद्धतीनं मंत्रोच्चार, शंखनाद आणि दीपप्रज्वलनासह आरती केली जाणार आहे. या आरतीसाठी विशेषतः नाशिक येथील अनुभवी पुरोहित मंडळी ठाण्यात येणार असून नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं गोदा आरती केली जाते त्याच पद्धतीनं हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तलाव परिसरात धार्मिक वातावरण निर्माण होणार असून दीपमाळ, आरतीचे दिवे, मंत्रोच्चारांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारून जाणार आहे. ठाणेकरांना नाशिकला न जाता नाशिकच्या गोदा आरतीचा अनुभव आपल्या शहरातच घेता यावा यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे.